तर एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। संयुक्त राष्ट्र संघाकडून भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थीचा प्रयत्न करण्यात आला आहे। संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत यूएननं संघर्ष टाळण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। तर या संदर्भात काय नक्की घडलेलं आहे ते आपण पाहतो आहोत। संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिवांनी दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केलेली आहे। पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्राकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। तर भारत आणि पाकिस्तानने संघर्ष टाळावा अशी भूमिका जी आहे ती संयुक्त राष्ट्र संघाने घेतली आहे। तर हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना कठोर भूमिका व्हावी अशी भारताची देखील भूमिका असल्याचं एस जयशंकर यांनी सांगितलं।